सोबतची जी सहभागिता किंवा संयुक्तता आहे, त्यावर आज आपण या सायंकाळी थोडक्यात मनन करूया. त्यावर आपण विचार करूया आणि या विषयाबद्दल पाहत असताना विशेष करून इपिस्कराच्या पत्रावरून आपण हा जो अभ्यास आहे, तो आपण थोडक्यात आज पण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ख्रिस्ताशी किंवा ख्रिस्तासोबत संयुक्त होणं त्याचं मोल काय आहे आणि का बरं हे जे तत्व आहे आपण समजून घेऊ आणि हे तत्व आपल्या जीवनासाठी कसं आपल्याला सांत्वन देतं, आपल्याला आपल्याला स्थैर्य देतं किंवा आपल्याला धीर देतं, आशा देतं. हे आपण आज या विषयातून अ, अभ्यास करत असताना समजून घेणार आहोत. तर ख्रिस्तासोबत संयुक्त होणं म्हणजे काय? आता आपल्याला माहित आहे सगळ्यात अगोदर आपणही मला असं वाटतं 2-3 वर्षापूर्वी आपल्याला माहित आहे की जो कोरोना आला ज्यामुळं पूर्ण जगामध्ये भयंकर हाहाकार माजलेला होता आणि त्यावेळी सर्वांना एका गोष्टीचं महत्व कळालं आणि ते म्हणजे काय? ऑक्सिजन नाही का? ऑक्सिजनची खूप गरज होती त्या काळामध्ये. पुष्कळ ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध नव्हते नाही का? आणि लोक अशा हॉस्पिटलचा शोध घ्यायला लागले होते, की जिथं कोणत्याही किमतीमध्ये त्यांना ऑक्सिजन बेड भेटेल नाही का? अ, आणि कारण काय होतं? कारण त्याच्याशिवाय जगणं मुश्किल होतं नाही का? आणि तशाच प्रकारे ख्रिस्ताशी संयुक्त होणं हा विषय आहे, जो आपल्याला याची आठवण करून देतो, की ख्रिस्ताशिवाय आपण जगूच शकत नाही. ख्रिस्ताशिवाय आपल्याला दुसरा पर्यायच नाही. आणि म्हणूनच त्याकडेच आपण लक्ष केंद्रित करत असताना संयुक्त होणं याचा अर्थ काय आहे सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया. संयुक्त होणं त्याच्यासाठी जो शब्द आहे इब्री शब्द, तो आपल्या समोर आहे. हा शब्द वापरला जातो. संयुक्त या शब्दासाठी वापरण्यात आलेला शब्द तो आहे. त्याचा अर्थ होतो वस्ती करणं, एकनिष्ठ राहणं किंवा मुक्काम करणं नाही का? आणि दुसरा ग्रीक जो शब्द आहे मेनो असा शब्द आहे. त्याचा अर्थ तोच होतो नाही का? टिकून राहणं, उभं राहणं, वस्ती करणं. आणि हा शब्द जो आहे ना खरं तर मला असं वाटतं की अ, जसं जसं झाड नाही का किंवा तो वेल जो आहे त्या वेलामध्ये जशी ती फांदी लपटून आहे आणि त्या वेलामुळे ती फांदी जिवंत आहे. त्या वेलामुळे ती फांदी जिवंत आहे. तशा प्रकारचा हा शब्द आहे. आणि तो शब्द आपल्याला माहित आहे की योहान शुभ वर्तमान 15 अध्यायामध्ये प्रभू यीशू ख्रिस्त सुद्धा वापरतो. तो म्हणतो की मीच खरा द्राक्ष वेल आहे आणि माझा बाप माळे आहे. आता ख्रिस्तामधील संयुक्ततेबद्दल आपण शिकत असताना अ, काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि विशेष करून हा जो शब्द आहे ख्रिस्तामधील संयुक्तता. आवाज येत नाही का स्पष्ट? हॅलो? हॅलो? ओके, सगळ्यांना येतोय आवाज क्लिअर? ओके. 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 त्यांच्याकडे मला असं वाटतं प्रॉब्लेम असणार आहे नेटवर्कचा. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके. तर ज्यावेळेस ख्रिस्तामधील संयुक्ततेबद्दल आपण विचार करतो, तर याचा अर्थ काय होतं की ख्रिस्तामधील जीवन आणि विशेष करून तारलेल्या व्यक्तीचं ख्रिस्तामधील जे अस्तित्व आहे किंवा ख्रिस्तासोबतचं जे सार्वकालिक नातेसंबंधातील जी सुरक्षितता आहे किंवा सुरक्षा आहे, हे आपल्याला ख्रिस्ताशी संयुक्त होणं किंवा ख्रिस्ताशी एकरूप होणं यातून
शिकायला भेटतं की आपण ख्रिस्ताशी जडलेलो आहोत, ख्रिस्ताशी एकरूप झालेलो आहोत, किंवा ख्रिस्ताशी आपण संयुक्त आहोत. म्हणजेच काय, आपलं जीवन ख्रिस्तामध्ये राखलं गेलेलं आहे. आपलं अस्तित्व ख्रिस्तामध्ये आहे. आपले जे नातं देवासोबत प्रस्थापित करण्यात आलेलं आहे ते ख्रिस्तामध्ये आहे आणि ख्रिस्तामध्येच आम्हाला सार्वकालिक सुरक्षा लाभलेली आहे. रोमत्रासपत्र 8 अध्याय आणि वचन 1 आपल्याला काय सांगत आहे, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीत. जे आपण आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त विरहित होता अगोदर, तर आपल्यावर देवाचा क्रोध होता, पण आता ख्रिस्तामध्ये आपल्याला दंडाज्ञा नाही. देवासोबतचं जे घनिष्ठ नातं आहे ते ख्रिस्तामध्ये बांधल्या गेलेला आहे, जोडल्या गेलेला आहे. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे तो समेट जो आहे तो घडून आलेला आहे. आता ज्यावेळेस आपण या वचनाबद्दल शिकतो, तर आपल्याला माहित आहे की ख्रिस्तामध्येच आपल्याला ते सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे. म्हणूनच योहान 10 आणि वचन 28-29 मध्ये काय सांगितलं, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले आहेत ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही, माझ्या हातातून आणि पित्याच्या हातातून. तर ख्रिस्ताशी संयुक्त होणं हे आपल्याला सार्वकालिक सुरक्षिततेबद्दल सुद्धा सांगतं की आम्ही ख्रिस्ताच्या हातामध्ये सुरक्षित आहोत. कलस्से पत्रामध्ये पाल म्हणतो की त्याने आपल्याला कह्यात घेतलेला आहे, त्याने आपल्याला मिठी मारलेली आहे आणि ख्रिस्ताची मिठी इतकी अद्भुत आहे आणि इतकी महान आहे की त्याच्या त्या हातातून कुणी आपल्याला दूर करू शकणार नाहीये. कारण जो अखिल विश्वाचा निर्माण करता प्रभू, ज्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे, जो सर्वांवर राज्य करणारा आहे, ज्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थलेही आहेत, नाही का, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहे, स्तोत्र करता म्हणतो. असा हा सार्वभौम ख्रिस्त, सार्वभौम देव, त्याने आपल्याला मिठी मारलेली आहे, नाही का. आणि मग हा निर्माण करत्या देवाने जर आपल्याला कह्यात घेतलेला आहे, तर कुणातच ताकद नाही की त्याच्यापासून आपल्याला त्या दूर करेल. म्हणूनच पौल म्हणतो की ख्रिस्ताच्या त्या प्रीतीपासून आपल्याला कुणीच विभक्त करू शकत नाही. मग कोणताही अकाल येऊ द्या, मग भूमिकंप, कोणतीही समस्या येऊ द्या, जी भयंकर असत्या, पण ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपल्याला कुणीच विभक्त करू शकत नाही. आता ख्रिस्तासोबत संयुक्त असलेले आणि संयुक्त नसलेले यामधील फरक काय बरं? आपण ख्रिस्ताशी संयुक्त किंवा ख्रिस्ताशी आपण एकरूप झालेलो आहोत की नाही, यातील फरक सांगणारे दोन शब्द आहेत. एक म्हणजे, एक तर आपण तारलेलो आहोत, नाही तर आपण तारलेले नाही, किंवा विश्वासणारे आणि अविश्वासणारे किंवा अविश्वासणारे. तर जर आपण ख्रिस्ताशी जडलेलो देवाच्या कृपेने, तर आपण नक्कीच विश्वासणारे किंवा तारलेले आपण आहोत. जर नाही, तर आपण अविश्वासणारे किंवा न तारलेले आपण आहोत. आता ख्रिस्तामधील संयुक्तता याबद्दल शिकत असताना हा असा विश्वास, हा असा विषय आहे जो मंडळीचं गौरव आहे. ख्रिस्त हा मंडळीचं जीवन आहे, नीतिमत्व आहे, ज्ञान आहे, गौरव आहे. एकमेव तो मध्यस्थ आहे, तो प्रभू आहे, तो मस्तक आहे, तो सर्व काय आहे. सर्व आत्मिक आशीर्वादांचा उगम केवळ ख्रिस्तामध्ये आहे आणि हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं पुष्कळ ठिकाणी, आपल्याला विशेष करून पौलाच्या पत्रामध्ये पुढील जे शब्द आहेत ते प्रामुख्याने पाहायला भेटतील. जसं ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ता ठाई, प्रभूमध्ये, हे शब्द तुम्ही ऐकले असतील, नाही का, तुम्ही तुमच्या वाचनातही आले असतील. कमीत कमी 200 पेक्षा अधिक वेळा या शब्दांचा उपयोग पौलाच्या पत्रामध्येच करण्यात आलेला आहे. तर यातून आपल्याला या विषयाचं, या तत्वाचं मोल समजेल की ख्रिस्ताशी एकरूप होणं ही तत्व किती मौल्यवान आहे, किती अद्भुत आहे आणि किती महान हे आहे. तर त्याबद्दल शिकत असताना आपल्याला पाहायला भेटतं, गलतीकारास पत्रामध्ये पौल म्हणतो 2 अध्यायामध्ये की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. पाहिलं, ख्रिस्ताबरोबर खिळलेला आहे आणि ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्या करता दिले.
मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्या द्वारे असले असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले असते. तर ख्रिस्ताशी संयुक्त होणं हे आपल्याला याची आठवण करून देतं की ख्रिस्तामध्ये आपण काय आहोत, आपली स्थिती काय आहे आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, ख्रिस्ताद्वारे आपल्याला काय मिळालेलं आहे याची जाणीव आपल्याला हा विषय समजून किंवा हे तत्व आपल्याला समजून देतं. विशेष करून ख्रिस्तासोबत एकरूप होणं किंवा संयुक्त होणं म्हणजे काय, तर पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे जो तारणदायी विश्वास जो आपल्यामध्ये देवाचा आत्मा उत्पन्न करतो, त्याच्या ख्रिस्ताच्या वार्तेद्वारे, ज्याद्वारे आपल्याला याची जाणीव होते की मी केवळ पापी आहे, मी कोणत्याही प्रकारे देवासमोर उभं राहू शकत नाही, मला त्या महान नीतिमत्वाची गरज आहे, जे नीतिमत्व केवळ ख्रिस्तामध्ये आहे, केवळ ख्रिस्ताद्वारे आहे. आणि मला त्या परिपूर्ण आज्ञा पालनाची गरज आहे, जे मी कधीच करू शकणार नाही. आणि ते मी ख्रिस्तामध्ये पाहतो, कारण ख्रिस्ताने माझ्या जागी, माझ्या बदली ते आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे. ख्रिस्त जो परिपूर्ण नीतिमान देव, गौरवी गौरवी प्रभू जो देहधारी झाला, जो माझ्यासाठी माझ्या जागेवर जगलेला आहे, त्याच्यामध्ये मी संयुक्त होतो. तर ही जी व्याख्या आहे, ख्रिस्तासोबत संयुक्त होणं म्हणजे आत्म्याच्या कार्याद्वारे तारणदायी विश्वास जो साधन आहे, त्या आधारे आपण ख्रिस्ताशी एक होण्याद्वारे त्याच्या तारणामधील लाभामध्ये सहभागी होतो. जे तारणामधील लाभ आहे त्यामध्ये आपण सहभागी होतो. कसे बरं? ख्रिस्ताने आपल्या बदली ते कार्य पूर्ण केलेलं आहे. ख्रिस्ताने वधस्तंभ सोसलेला आहे. ख्रिस्ताने आपल्या पापाचं वेतन मरण सोसलेलं आहे. पण त्याचा लाभ आपल्याला काय झाला? आपल्याला ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्या खात्यात बहाल केलं. आपल्याला लाभ काय झालेला आहे? देवासोबत आपलं समेट घडून आलेला. आपल्याला लाभ काय झालेला आहे? देवाच्या ज्या सर्व न्याय नीतिमान मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहे. देवाचं समाधान झालेलं आहे. आता देव ख्रिस्तामध्ये आपल्याकडे समाधानाने आणि आनंदाने पाहत आहे. आपण देवाचे लेकरं म्हणून आता ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तामध्ये आपण त्या पित्याकडे येऊ शकतो. त्याला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो. तर ख्रिस्ताने जे कार्य केलं त्या कार्याशी आपण संयुक्त होतो. त्याच्यामध्ये आपल्याला गणण्यात येतं, आपली कार्य त्याच्यावर लादण्यात आली आणि त्याद्वारे जे मिळणारे लाभ आहेत ते आपल्या खात्यात देण्यात आलेले आहे. आपलं कर्ज ख्रिस्ताने घेतलं आणि आपल्याला पाहायला भेटतं की सर्व लाभ त्याने आपल्याला दिलेले आहेत. तर ही व्याख्या आपल्याला त्याची आठवण करून देतं. त्याचप्रमाणे वेस्टमिन्स्टर जे लार्जर कॅटेकिझम आहे त्याच्यामध्ये प्रश्न 69 अशा प्रकारचा आहे की अदृश्य मंडळीच्या सभासदांचा ख्रिस्तासोबत असलेला कृपेमधील सहभाग काय आहे. तर ते अशा प्रकारे उत्तर देतात की अदृश्य मंडळीचा ख्रिस्तासोबत असलेला कृपेमधील सहभाग म्हणजे आपण त्याच्या मध्यस्थीच्या कार्यात सहभागी होतो. तर ख्रिस्ताशी संयुक्त होणं ते अशा प्रकारे मांडतात की आपला सहभाग काय आहे कृपेमधील, तर तो ख्रिस्तासोबत असणारा जो सहभाग आहे तो म्हणजे काय, आपण ख्रिस्ताने जे कार्य केलेलं आहे आपल्यासाठी त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या मध्यस्थीच्या कार्यामध्ये सहभागी होतो. जे आपल्यामध्ये नीतिमत्व, दत्तकपण, पवित्रीकरण आणि ह्या जीवनात इतर जे काही आहे ते सर्व त्याच्या सोबतची आपली जी संयुक्तता आहे ती प्रकट करते. म्हणूनच पावलं होतं की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. म्हणून मग आता ख्रिस्त जगतो, मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो म्हणत आहे. कारण म्हणतो आता ह्या देहातील हे जे जीवन आहे ते ख्रिस्तामुळे आहे, देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या द्वारे आहे. तर मग हे त्याबद्दलच आपल्याला आठवण करून देणार आहे. आता ज्यावेळेस आपण ख्रिस्ताशी संयुक्त होणं याच्याबद्दल विचार करतो, तर याबद्दल विचार करत असताना आपण यावेळी काही महत्वाचे जे सत्य आहे ते पाहणार. सगळ्यात अगोदर ख्रिस्तासोबतच्या संयुक्ततेचं गरज काय आहे, का बरं ख्रिस्ताशी संयुक्त होणं हे इतकं गरजेचं होतं. त्यानंतर आपण दुसरं सत्य शिकणार आहोत ते म्हणजे काय, आपण कसं ख्रिस्ताशी संयुक्त होतो आणि त्यानंतर ख्रिस्ताशी संयुक्त होण्याचे पैलू आपण तिसऱ्या सत्यामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर ख्रिस्तासोबतच्या संयुक्ततेमुळं आपल्याला काय लाभ मिळालेले आहेत
त्याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि ख्रिस्ताशी संयुक्त होण्याचं जे उदाहरण आहे, त्याचं चित्रण पाऊल कसं करत आहे, तर हे सर्व आपण मुद्दे इपिस्कारस पत्रामधून काही जे अध्याय आहेत तुरळक ते घेऊन आपण आज किती पूर्ण करता येईल माहित नाही. तर आज पूर्ण काही झाले नाही तर आपण उद्याही ते पाहणार आहोत. तर त्यातील पहिलं जे सत्य आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि ते सत्य आपल्या समोर आहे की का बरं आपल्याला ख्रिस्ताशी संयुक्त होण्याची गरज आहे, का बरं ख्रिस्ताशी एकरूप होणं हे इतकं गरजेचं होतं. तर त्याच्यासाठी एपिस्करास पत्र अध्याय 2 आणि वचन 1 ते 3 आपण वाचूया. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षातील जगा राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो आणि स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. आता बघा इपिस्करास पत्रामध्ये जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर अध्याय 1 मध्ये पॉल सुरुवात करत असताना आपल्याला काय मिळालेलं आहे ख्रिस्तामध्ये त्याची आठवण तो करतो. अगदी आनंदी वातावरणात त्याची सुरुवात तो करताना दिसतो. तो म्हणतो की आपल्याला ख्रिस्तामध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन देवाने आशीर्वादित केलेला आहे. आणि लगेच मग ते आध्यात्मिक आशीर्वाद काय आहे, तर अध्याय 1 मध्ये त्याची तो लिस्ट देतो. तो म्हणतो आपल्याला त्याच्या समोर निर्दोष आणि निष्कलंक उभं राहावं म्हणून त्याने त्याच्या प्रिय पुत्राच्या ठाई आगाऊच नेमलं. जगाच्या स्थापने अगोदरच त्याने आपल्याला निवडलेला आहे. हा सगळ्यात पहिला आशीर्वाद आहे म्हणे. त्यानंतर त्याने आपल्याला दत्तक होण्याकरिता त्याने आपल्याला निवडलेला आहे. त्याने आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा त्याने दिली. त्याने खंडणी भरली नाही का, आपल्या अपराधांची क्षमा त्याने आपल्याला दिलेली आहे. त्याने त्याच्या आत्म्याचा शिक्का आपल्यावर मारलेला आहे, तो विचार म्हणून आपल्याला दिलेला आहे. तर अनेक रीतीने तो ख्रिस्तामध्ये मिळालेले जे लाभ आहेत त्याची आठवण करून देतो वचन अध्याय 1 मध्ये. पण अध्याय 2 मध्ये येत असताना तो इफिसीतील मंडळीला त्यांच्या भूतकाळाची आठवण करून देत आहे. आणि तो आपल्यालाही आपल्या भूतकाळाची आठवण करून देत आहे की आपण अगोदर काय होतो. कारण वचन 1 पहा, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता म्हणे. अगोदर होता. भूतकाळाची आठवण करून देत आहे. आपली अवस्था काय होती, ते आशीर्वाद जे तुम्ही पाहत आहात, आपण ख्रिस्तामध्ये निवडले, आपण दत्तन घेतलं, आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा मिळालेली आहे. आपण आता आता परके नाही, आपण उपरे नाही, आता देवाच्या देवाच्या घरचे आपण आहोत. ख्रिस्ता सहवारीच आपण झालेलो आहोत. देवाच्या आत्म्याचा शिक्का आपल्यावर मारण्यात आलेला आहे. देवाचा आत्मा आपल्यासाठी विसार म्हणून देण्यात आलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. पण ह्या कशा मिळालेल्या आहेत आपल्याला, त्या ख्रिस्ताशी संयुक्त होण्याद्वारे मिळालेल्या आहेत. जर आपण ख्रिस्ताशी संयुक्त झालेलं नसतं किंवा आपण ख्रिस्त विरहित होतो, मग त्यावेळेची अवस्था काय होती, तर मग पॉल म्हणतो की आपण आपले अपराध व पातकांमुळे मृत झालेले होतो. आता ख्रिस्त विरहित स्थिती जी आहे ती पॉल इथं आठवण करून देत आहे. सगळ्यात महत्वाच्या शब्दावर इथं भर आपल्याला पाहायला भेटतो आणि तो म्हणजे काय, मृत, मेलेले. आणि जर तुम्ही मेलेल्या व्यक्तीबद्दल विचार केला, आज जर तुम्ही पाहिलं तर पुष्कळ ठिकाणी अनेक वेळा उपदेश जे आहेत ते आपल्या स्वतःच्या कृत्यांवर, नाही का, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, मग तुम्हाला हे भेटल, त्या गोष्टीवर खूप भर देणारे उपदेश असतात नाही का. पण तुम्ही जर बारकाईने देवाचं वचन जर पाहिलं तर आपल्याला हे शिकायला भेटल की तारण जे आहे ते तारण आपण स्वतःहून कधीच कमवू शकत नाही. आपण काहीच करू शकत नाही. कारण ख्रिस्त विरहित आपली अवस्था कशी आहे, मृत, आपल्या अपराध आणि पातकांमध्ये आपण मेलेले असे होतो. आणि मेलेला व्यक्ती जो आहे तो कधीच कधीच कृती करू शकत नाही. तुम्ही जर डेड बॉडीकडे गेला, तिथं तुम्ही डीजे वाजवा, तुम्ही काहीही करा, ते मृत शरीर
तुम्हाला काही प्रतिसाद देईल का? कधीच नाही देणार. तुम्ही त्याला कोणत्याही पाण्याने आंघोळ घाला, त्याला काहीच इजा होणार नाही, त्याला काहीच जाणवणार नाही, त्याला वेदनाही होणार नाही, त्याला काहीच होणार नाही, कारण ते मृत शरीर आहे. तशाच प्रकारे आध्यात्मिक आंधळा व्यक्ती तो दुसऱ्याला कसं मार्ग दाखवू शकणार आहे? देवापासून दुरावलेली अवस्था ही त्याची आठवण करून देतं. मृत म्हणजे काय? आध्यात्मिक रीतीने आपण आंधळे, देवापासून दुरावलेले. आणि त्याची एक सुंदर झलक आपल्याला रोमकरास पत्रामध्ये शिकायला मिळते नाही का, जिथं पाऊल म्हणतो, जर तुम्ही अध्याय 1 मध्ये जर पाहिलं रोमकरास पत्रामध्ये, की तो म्हणतो की ते स्वतःला शहाणे समजत समजत मूर्ख झाले म्हणे, काय का. आणि त्यांनी काय केलेलं आहे? जिवंत देवाचा शोध ते कशा कशा प्रकारे करत आहे? हे जगात करत आहे नाही का. ते देवाची तुलना या जगातील गोष्टींसोबत ते करत आहे. देवाने दिलेलं जे जे नैसर्गिक आशीर्वाद आहेत त्याचा ते दुरुपयोग करत आहे. आणि याही पलीकडे आपण पाहतो, पॉल 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतो की सर्व पाप वश आहे. सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाने पडलेले आहे. अरे तुमचं हृदय सुद्धा कसं आहे म्हणे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. पॉल अध्याय 3 मध्ये रोमकरास पत्रामध्ये अगदी पूर्ण जो म्हणतो ना आपण एक्स-रे मनुष्याचा, तो काढतो पूर्ण. आणि तो अगदी नस ना नस तिथे दाखवतो. पाऊल म्हणतो की पहा, आपल्यामध्ये नीतिमान कोणीच नाही, एक देखील नाही, सर्व बघले म्हणे. तो म्हणतो की आपला घसा ते उघड्या थडग्याप्रमाणे होतं. आपल्याला देवाकडे जाण्यासाठी आनंद नव्हता. आपले पाय म्हणे रक्तपात करण्यासाठी धावणारे होते. कधीच देवाकडे जावं, जिवंत देवाचा शोध करावा ही इच्छा मनात नव्हती. ख्रिस्त विरहित ती अवस्था आहे, ही मृत व्यक्तीची अवस्था आहे. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की जग का बरं ख्रिस्ताचा आणि ख्रिस्ताच्या लोकांचा द्वेष करतं? कारण जग जे ख्रिस्त विरहित आहे ते मृत आहे आध्यात्मिक. त्याचा आणि जिवंत देवाचा कोणताही संबंध नाहीये. ते नेहमी जिवंत देवाचा विरोध करणार आहे. देवाजवळ येण्यासाठी त्यांना बिलकुल आवडत नाही. आणि तीच अवस्था इथं आपण पाहतो. आणि त्याची सुंदर झलक आपण इथं पाहतो. मृत व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये काय, जो आध्यात्मिक रीतीनं अपराध आणि पातकांमध्ये मेलेला आहे. म्हणजे काय, कोणत्या प्रकारे आहे? तर त्याची उत्तर आपल्याला वचन 2 आणि 3 मध्ये तो देतो. तो म्हणतो की पातकांमध्ये चालणं. मृत व्यक्ती ज्याला पातकांमध्ये आनंद होतो, ज्याला देवाचं भय नाहीये, ज्याला कोणत्याही प्रकारचं कुंपण नाहीये, ज्याला फक्त पातक करण्यामध्ये आवड आहे. तुम्ही म्हणाल की असे अनेक जगात लोक आहेत जे विश्वास ठेवत नाहीत, पण आम्ही त्यांचं जीवन पाहिलं ते कधी खोटं बोललेच नाही. आम्ही कधीच पाहिलं नाही त्यांच्यामध्ये की त्यांनी कधी खोटं बोललेलं आहे. काही म्हणतील की आणि अरे बाबा आम्ही तर आतापर्यंत कुणाचा खून केला नाही, कुणावर कुणाचा द्वेष केलेला नाही, किंवा कुणाला कोणी कधी आम्ही असं इजा पोहोचवलेली नाही. आणि आम्ही तर दान धर्म केले, आम्ही सर्व काही केलं, आणि आमच्यामध्ये वाईट काय आहे? आपल्याला थांबून स्वतःच्या मनामध्ये झोकून पाहणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीच खोटं बोललो नाही का? आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये कधीच द्वेष भावना आली नाही का? कधीच वाईट नजरेने आम्ही कुणाकडे पाहिलं नाही का? कधीच लोभ धरला नाही का? मग मात्र आपण पाहतो की हो, ह्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आम्ही नक्की फसलेलो आहोत. आणि मग त्यावेळेस आपल्याला समजतं की नक्कीच ख्रिस्त विरहित आम्हाला ह्या गोष्टींची तर आवड होती. आणि आम्हाला ह्या गोष्टी इतक्या चांगल्या वाटत होत्या की हे पाप नाहीये, हे कशाच. म्हणूनच आम्ही हे सुद्धा म्हणत होतो की अरे, काही जर चांगलं होत असेल तर खोटं बोलणं हे वाईट नाही. हे लहान पाप, हे छोट पाप, हे अज्ञानाने केलेलं पाप आहे का. असे असे कप्पे तयार केलेले आहेत. हे कुणाचे आहेत? मृत व्यक्तीचे विचार आहेत. पातकांमध्ये चालणं. पुढे काय? आणखी एक गुणवैशिष्ट्य, आज्ञा मोडणाऱ्या अधिपतीच्या
धोरणाप्रमाणे चालणं. अगोदर आपण चालत होतो पाऊल म्हणतो, आणि देवाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे वागणारे आपण होतो म्हणे, नाही का. म्हणजे काय आहे इथं, जर तुम्ही पातकांमध्ये चालणं, अधिपतीच्या धोरणाप्रमाणे चालणं आणि इच्छेप्रमाणे वागणं, जर तुम्ही ह्या तिन्ही शब्दाबद्दल जर विचार केला, तर तुम्हाला ह्या गोष्टी याची आठवण करून देईल. एक राजा, त्याची जी प्रजा आहे, ती प्रजा त्या राजाप्रमाणे चालत आहे, त्याची गुलाम ती आहे, आणि पूर्णपणे राजाच्या आदेशाप्रमाणे ती वागत आहे. म्हणजे हे आपल्याला कशाची आठवण करून देत आहे? दुसरा राजा, दुसरे राज्य आणि गुलाम. समजत आहे आपल्याला काय होत आहे? त्याची जी झलक जर आपण शास्त्रीचं जर पुस्तक वाचलं, तर तिथं आपल्याला समजून येईल. शास्त्रीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जिथं सांगितलंय की इस्रायलावर कोणताही राजा नव्हता म्हणे, कारण देव एकमेव त्यांचा राजा होता. पण ज्यावेळेस तुम्ही शमूएलाच्या पुस्तकामध्ये येता आणि तिथं पाहायला भेटतं की इस्रायल जो आहे तो राजा मागतो, आम्हाला आमच्या राज्य करेल, आमच्या पुढे चालता बोलता असा राजा तू दे. आणि त्यामुळं तिथं अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांनी या जगातील राजा मागून खरा जो जिवंत राजा आहे देव, त्याला त्यांनी नाकारलेला आहे. त्यांना दुसरा राजा पाहिजे होता, कारण देव तो सार्वभौम राजा आहे, तो नको होता त्यांना. आणि मग देवाने शॉल सारखा जो राजा आहे तो दिला, आणि म्हणे बघा तुमच्या मनाप्रमाणे आम्ही करतो, बघा हा जो राजा आहे तो कसा तुम्हाला काय करतो, नाही का. त्याची त्याची प्रतिती पहा. मग अनेक वाईट राजे सुद्धा भविष्यात तिथे आले. पण आपण तेच पाहत आहोत की मनुष्याची जी भ्रष्ट अवस्था आहे ती कशी आहे. देव जो आहे तो राजा म्हणून नको आहे, आणि मृत व्यक्तीचं एक सुंदर चित्र आपल्याला पाहायला भेटत आहे. दुसरा राजा, दुसरे राज्य आणि त्याचं गुलामगिरी. आणि यामध्ये आपण पूर्वी चालत होतो, आणि स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. स्वभावता म्हटलेला आहे बघा, याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. का बरं स्वभावता म्हटलेला आहे? कारण हे जे काही आपल्यामध्ये उफळून आलेलं आहे, हे अचानक निर्माण झालेलं नाही, किंवा कुठून बाहेरून आपल्यामध्ये टाकण्यात आलेलं नाही, तर हे आपल्या हृदयापासून आहे, आपल्या स्व इच्छेने आहे, आपल्या स्वभावात आहे. का बरं ही स्वभावात आहे? त्याचं कारण आहे आपले पहिले आई वडील, आपले पहिले पूर्वज, किंवा आपले पहिले कुटुंब जे एदेन बागेमध्ये चुकलं पडलं. पहिला आदाम, त्याच्यामध्ये हा स्वभाव आपल्याला लाभलेला आहे. तो आपला प्रतिनिधी मस्तक होता, आणि म्हणून त्याच्याद्वारे ते सर्व जे जे पापाचं मूळ आहे ते सर्व मानव जातीमध्ये रुजल्या गेलेलं आहे. आणि म्हणूनच रोमकराच पत्र 5वा अध्याय वचन 12, 13 आणि 14 मध्ये काय सांगितलंय? एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरलं, आणि पापाच्या द्वारे मरण शिरलं, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरलं. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्यांच्यावरही त्याने राज्य केले म्हटलंय. त्यांनी पाप केलं नाही म्हणजे भौतिक रीतीने जरी त्यांनी काही केलं नव्हतं, तरी स्वभावता हे दाखवत आहे. कारण आदामामध्ये आपल्याला हा पापी स्वभाव लाभलेला आहे. कोणी लेकरा लहान बाळाला शिकवत नाही वाईट करायला, वाईट बोलायला, तर ते आपोआप शिकतं, कारण हे आदामी स्वभाव आहे. दावीद राजा म्हणतो की मी आईच्या उदरात होतो तेव्हापासून तर मी पातकी आहे, नाही का. आणि ही अवस्था ख्रिस्तविरहित आहे, नाही का. मग त्याचा परिणाम काय होता? त्याचा परिणाम काय आहे? देवाच्या क्रोधाची प्रजा होतो आपण. देवाचा क्रोध किती भयंकर आहे, जर आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर आपण सदोम गमोराबद्दल विचार करू शकतो. त्या अग्नी आणि गंधक त्याद्वारे ती नगर नष्ट करण्यात आली. जलप्रलयाद्वारे नोहाच्या काळामध्ये जगाचा विनाश झालेला.
तो भाषेंचा गोंधळ आपल्याला पाहायला भेटतो. देवाचा क्रोध किती भयंकर आहे याची प्रतीती आपल्याला जुन्या करारामध्ये वेळोवेळी पाहायला भेटते. इस्रायल त्या अरण्यातून जात असताना नेहमी ते कुरकुर करायचे आणि मग वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकलेला आपण पाहतो. कुठे आपण पाहतो की मरी देवाने त्यांच्यामध्ये पाठवली, कधी ते साप त्यांच्यामध्ये सोडले. तर ह्या सर्व गोष्टी किंवा राष्ट्र त्यांच्यावर उठवली. देवाच्या क्रोधाची ही छोटीशी झलक आपल्याला पाहायला भेटते, अगदी छोटीशी झलक. पण तुम्हाला आणि मला माहिती आहे का या गोष्टी, की देवाचा परिपूर्ण क्रोध जो होता त्याच्यासाठी आपण पाहतो. कारण आपल्याला पाहायला भेटतं की आपण स्वभावतः त्याच्या क्रोधाची प्रजा होतो. का बरं? कारण त्याच्यापासून आपण दूर गेलो होतो. पाप ही वास्तविकता आहे, जी आपल्याला कधीच देवासमोर उभं करण्यास पात्र ठरू शकणार नाही. आणि म्हणूनच यापासून वाचण्याची गरज आहे, यापासून सुटण्याची गरज आहे. सगळ्यात मोलाची गोष्ट ही आहे, तारणामध्ये आपण सैतानापासून वाचलो, पापाच्या सामर्थ्यापासून वाचलो, नक्कीच मरणाच्या भयापासून आपण वाचलेलो आहोत, नक्कीच. पण या सगळ्यांपेक्षा महत्वाची गोष्ट आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की तारणाच्या कार्यामध्ये आपण देवाच्या क्रोधापासून वाचलेलो आहोत. आणि देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या क्रोधाचं पूर्ण समाधान होणं गरजेचं होतं. आणि ते समाधान जुन्या करारामध्ये अनेक लाखो करोडो प्राणी अर्पिले गेले, त्याने कधीच झालं नाही. याजकांनी केलेल्या कितीतरी भयंकर प्रार्थना, कितीतरी तास उभं राहणं, त्यांचे प्रयत्न, त्याने झालेलं नाही. तो निवास मंडप जो लोकांमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्याने झालेलं नाही. जलप्रलयाच्या वेळी सर्व जगाचा नाश करण्यात आला, तरी सुद्धा देवाच्या क्रोधाचं समाधान झालेलं नाही. संदेश आले, त्यांनी घोषणा केली, राष्ट्रावर दुसरे राज्य देवाने पाठविले, तरी सुद्धा देवाच्या क्रोधाचं पूर्ण समाधान त्या गोष्टी करू शकलेला नाही. आपण आपल्या कृत्यांवर कधीच कधीच देवाचं समाधान करू शकलो नसतो. आणि म्हणूनच आपल्या कृत्यांवर योग्य तो न्याय होणं गरजेचं होतं. देवासमोर उभं राहण्यासाठी आपल्याला परिपूर्ण नीतिमत्वाची गरज होती. आणि त्या भूतलावर त्या पहिल्या आदमापासून तर ख्रिस्ताच्या येण्या अगोदर असा कोणताच व्यक्ती नव्हता की ज्याच्यामध्ये हे नीतिमत्व आढळेल. आणि म्हणूनच शेवटचा आदाम म्हणून जो ख्रिस्त आहे तो आला. आणि त्याने जिथं पहिला आदाम पडला होता तिथूनच पूर्ण आज्ञापालन त्याने केलेलं आहे. तो पहिला आदाम जो त्या एदेन बागेमध्ये पडला, त्याला एदेन बागेमधून हकलून देण्यात आलं. तोच शेवटचा आदाम त्याच्या सेवेच्या शेवटी एका बागेतून त्याला धरून नेण्यात आलं, यासाठी की तो पुन्हा आपल्याला त्या एदेन बागेमध्ये घेऊन येईल. चोराला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आश्वासन त्याची आठवण करा. तो म्हणतो की तू आज मज बरोबर सुख लोकात असशील म्हटलेलं नाही का. तर ते सुख लोक म्हणजे जो मूळ शब्द वापरलाय तो म्हणजे काय, बाग, पुन्हा बागेत घेऊन येणं आहे का. ख्रिस्ताने आपल्याला पुन्हा बागेत आणलेलं, तर ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याने हे शक्य झालेलं आहे. कसं शक्य झालं ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याने? कारण आपले दोष त्याच्यावर लादण्यात आले. आपण जे देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, तो आपला क्रोधाचा प्याला ख्रिस्ताने पिलेला आहे. गेतशेमाने बागेमध्ये प्रभूने केलेली शेवटची प्रार्थना काय होती तिथं? हे बापा, हा प्याला माझ्यापासून टळला जाओ, तरी पण माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो.
आपले पाप त्याच्यावर लादले. आपल्या कृत्या आपले जे कृत्य आहेत त्याच्या खाती मांडण्यात आलेले आहेत, त्याच्यावर लादण्यात आलेले आहेत. जो निर्दोष निष्कलंक देवाचा कोपरा तो आपल्यासाठी पाप असा झाला. नियमशास्त्रच्या आज्ञाभंगामुळे आपण शापाधीन होतो. तो आपल्यासाठी शाप असा झालेला आहे. त्याला त्या वधस्तंभी खेळण्यात आले. आपलं पाप त्याने स्वतःवर घेतलेलं आहे आणि त्याचं नीतिमत्व त्याने आपल्या खात्यात मांडलेलं आहे. आणि मग हे कसं झालं? केवळ ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तामध्ये एकरूप झाल्याद्वारे, ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याद्वारे, ख्रिस्ताशी जडल्याद्वारे झालेला आहे. आणि म्हणूनच ही वचनं आपल्याला कशाची आठवण करून देतं? ख्रिस्ताशी संयुक्त होण्याची जी गरज आहे ते दाखवणार आहे. जर ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालेलो नसतो तर अजूनही आपण देवाच्या क्रोधाखाली असतो. आता पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की मग ख्रिस्ताशी आपण कशी संयुक्त होतो? ख्रिस्ताशी आपण कशी संयुक्त होतो? तर पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तासोबत संयुक्त करतो. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की ख्रिस्त विरहित सर्व मानवजातीची स्थिती कशी आहे? त्या आध्यात्मिक रीतीने मृत आहे. आणि जर मृत ते आहे तर मृत व्यक्ती काहीच करू शकत नाही. आणि म्हणूनच त्या मृत व्यक्तीला जिवंत करणं गरजेचं आहे. आणि केवळ जिवंत करणारा देवच आहे. देव जीवन देणार आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो देव पवित्र आत्मा जो ख्रिस्ताच्या कार्याचं लागूकरण त्याच्या निवडलेल्या त्या पाप्याच्या जीवनामध्ये करतो. जो आत्मिक रीतीने मृत आहे त्याला तो आत्मिक रीतीने काय करतो? जिवंत करतो. आत्मिक रीतीने त्याला तो जिवंत करतो, नाही का? आणि म्हणूनच इफिसकरास पत्र अध्याय 2 वचन 4 काय सांगते? देव दया संपन्न आहे. देव दया संपन्न आहे. म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झाले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. किती अद्भुत आहे बघा. त्याने जिवंत केलेला आहे. ख्रिस्ताबरोबर त्याने जिवंत केलेलं आहे. ख्रिस्ता बाहेर नाही. कारण हे जीवन जे आहे आपल्याला मिळालेलं हे ख्रिस्ताच्या बाहेर नाहीये. आपल्याला ख्रिस्ता ठाई निवडलेला आहे. आपल्याला ख्रिस्ता ठाई जिवंत करण्यात आलेला आहे. आपल्यामध्ये जो आध्यात्मिक जो श्वास आहे, जे आपल्यामध्ये मिळालेलं जीवन आहे, हे जीवन ख्रिस्ता बरोबर आपल्याला मिळालेलं आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. केवळ देवाच्या कृपेने आपल्याला मिळालेलं आहे. वचन 6 सांगतं ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवलेले आहे. काय आहे ख्रिस्ताशी एकरूप होणं? त्याची सुंदर झलक आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. जे कार्य आपण करायला पाहिजे होतं ते ख्रिस्ताने आपला बदली केलेला आहे. आणि जे ख्रिस्ताचं आहे त्याने केलेल्या कार्यामुळे जे मिळालेले लाभ आहे ते आपल्या खात्यात मांडण्यात आलेले आहेत. आपण ख्रिस्ताची जडले गेलेलो आहोत. आपण मरायला पाहिजे होतं. आपण नाशास पात्र होतो. आपण देवाच्या क्रोधाची प्रजा होतो. ते सर्व ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं. ख्रिस्त जो नीतिमान देव त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यात मांडलं. देवाचं समाधान त्याने पूर्ण केलेलं त्या वधस्तंभावर. जे पापाचं वेतन मरण ते ख्रिस्ताने सोडलं. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ता बरोबर आपल्याला उठवलं म्हटलेलं आहे. आणि ख्रिस्तात स्वर्गात बसवण्यात आलेला आहे. ख्रिस्त स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तर आपल्याला तिथं बसवलंय म्हटलेलं आहे. किती अद्भुत आहे. यासाठी की ख्रिस्ता ठाई त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. किती अद्भुत आहे. कसं झालेलं आहे? देवाच्या परिपूर्ण कार्याद्वारे. कसं घडलेलं आहे? आपण कसे ख्रिस्ताशी एकरूप होतो? तरी देव दया संपन्न आहे. पाऊल कारण देता येतं का? देव स्वतः बरोबर या पतित मानवांचा समेट करत आहे. याचं कारण पूर्णपणे त्याच्यामध्येच आहे. कारण आपण तो जो देव अति उच्च ठिकाणी विराजमान आहे
तिथं आपण कधीच पोहोचू शकलो नसतो. आणि तो जो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा देव आहे, त्याला तुमच्याशी समेट करून घेण्यासाठी तो देव आपल्यासारखा झालेला आहे, आपल्या मध्ये आलेला आहे. हे किती अद्भुत आहे. देव दया संपन्न आहे आणि त्याच्या अपरंपार प्रेमामुळं आपण कल्पना करू शकतो देवाचं अपरंपार प्रेम. कारण त्याने आपण त्याच्या प्रेमाच पात्र होतो म्हणून प्रेम केलेलं नाही. आपण पूर्णपणे अपात्र होतो कारण आपण त्याच्या क्रोधाची प्रजा होतो. मग इथं आपल्याला केवळ त्याची कृपा पाहायला भेटत आहे. जो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा देव आहे, जिथं आपण कधीच पोहोचू शकलो नसतो. तो देव आपल्याला तिथं उभं राहण्यासाठी तो स्वतः नम्र झाला. तो स्वतः आपल्यासाठी या भूतलावर आलेला आहे. तो देव देहधारी झालेला आहे. त्याची आठवण आपल्याला पाहायला भेटत आहे. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केलेला आहे. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत होतो, तेव्हा प्रभूने आपल्यासाठी काय केलं, तर आपल्या मरणात सहभागी झाला, जेणेकरून आपण त्याच्या पुनरुत्थानाच्या जीवनात सहभागी होऊ शकतो. आपल्या जुन्या मनुष्याला ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी खेळण्यात आलेला आहे आणि आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती झालेलो आहोत, नाही का? त्यामध्ये जुने सर्व निघून गेलेलं आहे आणि सर्व नवं झालेलं आहे. किती अद्भुत हा आशीर्वाद आहे, किती अद्भुत महान हे कार्य आहे. हे कसं झालं? देवाच्या कृपेमुळे घडलेलं आहे. देवाच्या कृपेने घडलेलं आहे. हे कसं शक्य होतं? ख्रिस्तासोबत आपण कसे जडले जातो? तर वचन 4 ते 8 मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. अध्याय 2 इपिस्काराचं पत्र वचन 4 ते 8 मध्ये हे देवाच्या कृपेने घडलेलं आहे. देवाच्या कृपेने ख्रिस्ता बरोबर आपल्याला जिवंत करण्यात आलेलं आहे. आणि हे कसं घडतं? देवाचा आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांना आत्मिक जिवंत करतो. त्यांचे आत्मिक कान तो उघडतो. अगोदर तेच आपण देवाचा द्वेष करणारे, आपल्याला कधी ती सुवार्ता आवडत नव्हती. पाऊल म्हणतो की जगासाठी हा जो वधस्तंभाचा संदेश आहे तो मूर्खपणाचा आहे म्हणून, पण ज्यांचं तारण होत आहे त्यांच्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. ती सुवार्ता जी मूर्खपणाची आहे जगासाठी, ती ज्या निवडलेल्या लोकांसाठी ज्यांचं तारण होत आहे त्यांच्यासाठी किती अद्भुत तो संदेश आहे. ते जे आपण अगोदर मृत होतो ते आपल्यासाठी कधीच ती सुवार्ता महान, गौरवी आणि पराक्रमी नव्हती. ती सुवार्ता कधीच आम्हाला आवडणारी नव्हती. त्या सुवार्तेवर आम्ही कधीच प्रेम करत नव्हतो. त्या ख्रिस्ताबद्दल आम्हाला द्वेष होता. त्या ख्रिस्ताबद्दल आम्हाला भयंकर घृणा होती. देवाचा आत्मा ज्यावेळी आपल्याला आत्मिक रीतीने त्याने जिवंत केलं आणि त्याने ख्रिस्ताची वार्ता आमच्या हृदयात पेरली आणि त्याद्वारे आम्हाला याची जाणीव करून दिली की मी किती पापी आहे. योहान कृषी वर्तमान 16 अध्याय वचन 8 मध्ये पवित्र आत्मा कशा प्रकारे आपल्या हृदयात कार्य करतो बरं. त्या सुवार्तेच्या द्वारे तो 3 गोष्टींची आपल्याला खात्री करून देतो. एक म्हणजे पापाविषयी. पापाविषयी म्हणजे काय बरं, माझी दयनीय अवस्था तो दाखवितो. मी किती पापी आहे, मी किती भ्रष्ट आहे. जो पाऊल आपल्याला पाहायला भेटत आहे, अगोदर मंडळीचा छळ करणारा होता. तो त्याच्यामध्ये घमंड करणारा होता की अरे मी किती चांगला आहे, कारण मी माझी परंपरा जपत आहे. अरे मी नियमशास्त्राचं पालन करत आहे. कारण जो नासरतकर येशू ज्याला वधस्तंभी केलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि हे लोक नियमशास्त्राचा विरोध करत आहेत, मोशीच्या विरुद्ध बोलत आहेत. मी कसं ऐकून घेणार? अरे मी तर फार आवेश आहे आणि मी काय करतो आता, त्या मंडळीचा छळ करतो, मंडळीला डांबतो, तुरुंगात टाकतो. तो पाऊल त्या विचाराने निघालेला आहे आणि निघालेला असताना आपल्याला पाहायला भेटतं त्या दिमिष्काच्या वाटेवर ख्रिस्ताने त्याचा ताबा घेतला. तुम्हाला माहित आहे, ख्रिस्त तिथं म्हणतो की तू माझा छळ का करतोस म्हणून. ख्रिस्त विरहित जीवन कसं आहे बघा. ख्रिस्ताची घृणा करणार, पॉल ख्रिस्ताचा घृणा करणारा होता. ज्यावेळी तो क्षण आला जिथं देवाच्या आत्म्याने हृदयाचा ठावा घेतला, त्याच्या आत्मिक नेत्र उघडले आणि त्याने ख्रिस्ताचं गौरव पाहिलं.
जो पाऊल अगोदर ख्रिस्ताकडे वाईट रीतीने पाहणारा, ख्रिस्ताच्या लोकांचा छळ करणारा होता, आता तो पाऊल म्हणतो की मला तर जगणं हा ख्रिस्त आणि मरण हा लाभ आहे. तो पॉल म्हणत आहे की मी वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. किती अद्भुत हे आहे हो. देवाचा आत्मा त्या पापाविषयी जाणीव करून देतो. तोच पॉल म्हणतो की अरे मी तर अगोदर जो स्वतःला समजणारा होतो शास्त्र्यांचा शास्त्री, शास्त्रामध्ये मी पारंगत होतो. अरे मी नियमशास्त्राप्रमाणे तर मी जर पाहिलं तर अगदी पारखलेला आणि अगदी निर्दोष ठरलेला असा होतो. तो म्हणतो की मी तर सर्वात मुख्य पापी आहे. किती अद्भुत आहे. देवाचा आत्मा आपल्या हृदयात काम करतो, कार्य करतो. त्याद्वारे आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देतो. मी किती पापी आहे. मी भ्रष्ट आहे. देव किती पवित्र आहे. देवाची नीतिमत्वता तो आपल्यासमोर प्रकट करतो, की देव नीतिमान आहे, तो पराक्रमी आहे, तो इतका शुद्ध आहे की तो पाप पाहू शकत नाही. त्याच्या समोर जर तुला उभं राहायचं आहे, तर तुला परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे. आणि जर तुझ्याकडे ते नीतिमत्व नाही, तर तू खात्रीशीर मरणार आहे. तुझा सार्वकालिक नाश अटळ आहे. आणि म्हणूनच तुला तारणाऱ्याची गरज आहे. तुला त्या परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे. आणि तो आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन येतो. आपल्याला तो पश्चातापी हृदय देतो. आपल्या अंतःकरणाला तो चूरचूर लावतो आणि आपल्याला तो खरा तारणदायी विश्वास पुरवितो. त्याद्वारे आपण ख्रिस्ताकडे रिक्त हाताने येतो. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर आपण स्वतःला झोकून देतो. तर हे किती अद्भुत आहे बघा. हे कसं शक्य आहे? देवाच्या परिपूर्ण कार्याद्वारे शक्य झालेलं आहे. देवाच्या कृपेने शक्य झालेलं आहे. इफिसकारास पत्र अध्याय 2 वचन 8 काय सांगतं? कारण कृपेने तुमचे तारण झालेले आहे. त्याच्या कृपेने हा तारणदायी विश्वास सुद्धा केवळ कृपेने आहे. देवाच्या सर्व सुवार्तेच्या सत्यांबद्दल योग्य समज जे आपल्याला येते त्याला तारणदायी विश्वास आपण म्हणतो. आपण पूर्णपणे रिक्त हाताने ख्रिस्ताला स्वीकारतो. तो कोण पुरविणार आहे? केवळ आणि केवळ देवच पुरवितो. तो विश्वास एक साधन आहे, ज्यामुळे एक पापी रिक्त हाताने ते तारण स्वीकारणार आहे. हा विश्वास तो ख्रिस्ताच्या वार्तेने उत्पन्न होतो. रोमकरास पत्र 10 अध्याय 17 काय सांगतं? त्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. तो कोणत्या गोष्टीने होणार नाही. आपण कितीही चमत्कार केले, आपण कितीही डोकं फोडलं, आपण कितीही प्रार्थना केली, आपण कितीही काही केलं, तरी आपले कोणतेच प्रयत्न आपल्याला तारू शकणार नाही, जोपर्यंत देवाची कृपा आपल्यावर होणार नाही आणि देव त्याच्या वार्तेद्वारे आपल्या हृदयात तो तारदायी विश्वास उत्पन्न करणार नाही. तर हे अद्भुत आहे. आणि अशाच प्रकारे देव आपल्याला काय करतो? ख्रिस्ताशी संयुक्त करतो. ख्रिस्ताशी आपल्याला तो संयुक्त करतो. आणि किती अद्भुत बाब आहे. किती महान ही बाब आहे की ख्रिस्ताशी आपण जडल्या गेलो. ख्रिस्ताशी आपण जडल्या गेलेलो आणि त्याला आपण सोडत नाही. त्याच्याशी आपण जडल्या गेलेलो आहोत. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की आता आपण पित्याकडे येतो. त्या पवित्र देवाकडे येऊ शकतो आणि त्याला आब्बा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो. त्याच्याकडे आपण पाहू शकतो. त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि विशेष करून त्याला त्याच्यामध्ये आपल्याला महान खात्री मिळते नाही का? मग ही वचनं आपल्याला नेहमी प्रभूमध्ये समाधानी करणारे आहेत. नेहमी नेहमी आपल्याला कृतज्ञ राखणारे आहेत. यातून आपल्याला नेहमी याची जाणीव होते की अरे मी कोणत्याही प्रकारे देवासमोर उभं राहू शकलो नसतो, परंतु ख्रिस्तामध्ये हे शक्य झालेलं आहे. केवळ ख्रिस्तामध्ये हे शक्य झालेलं आहे. ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याद्वारे, ख्रिस्ताशी जडल्याद्वारे हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणूनच या विषयाबद्दल शिकत असताना आपण अ, दोन महत्वाची जी सत्य आहे ती पाहिली आपण. एक तर ख्रिस्ताशी संयुक्त होण्याचं गरज काय होती त्याबद्दल आपण शिकलो, जिथं आपण पाहिलं की आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत होतो. आपण स्वतःहून कधीच देवासमोर उभे राहू शकलो नसतो, परंतु आता ख्रिस्तामध्ये आपण देवाची लेकरं होतो.
ती गरज का होती ख्रिस्ताशी संयुक्ततेची? कारण आपण देवाच्या क्रोधाची प्रजा होतो. ते ख्रिस्ताने घेतलेलं आहे. आपण हे कसं ख्रिस्ताशी संयुक्त झालो? देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणूनच या विषयाबद्दल आणखी आपण शिकणार आहोत उद्याच्या क्लासमध्ये. त्यामध्ये आपण महत्वाचे जे पैलू आहेत ख्रिस्ताशी जडण्याचे आणि त्याद्वारे मिळालेले लाभ जे आहेत त्यावर आपण उद्याच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. तिथे आपण थांबूया, आपण प्रार्थना करू.